नमस्कार. आपण थोडक्यात फक्त ई म्हणजे काय ते बघणार आहोत. व्हॉट इज ई? तर ई हा एक नंबर आहे जो इरॅशनल नंबर आहे. तर रॅशनल इरॅशनल नंबर्स म्हणजे काय ते माहिती आपल्याला. तर इरॅशनल नंबर आहे त्याची व्हॅल्यूज काढायची म्हटली तर ई इज इक्वल टू 2.71828 असं प्रकार इन्फायनाइट डिजिट्स येणार आहेत, कारण हा इरॅशनल नंबर आहे. त्याच्यानंतर ई म्हणजे काय, लॉगच्या संदर्भात आपण बघितलं तर लॉगचा जो नॅचरल बेस असतो, जिथे बेस लिहितो आपण लॉगचा, लॉग एक्स काढायचा असेल तर कुठल्या बेसचे आपण लॉग एक्स म्हणजे एक्सचा लॉग काढतोय, तर हा जो नॅचरल लॉग असतो तो सुद्धा हाच नंबर असतो. त्याला ट्रान्सडेंटल नंबर पण म्हणतात. इट इज इरॅशनल नंबर. त्याच्यानंतर एक्सपोनेन्शियल डीके वगैरे जर आपल्याला बघायचं असेल तर त्यासाठी ई हे फंक्शन वापरलं जातं. फंक्शन्स या टॉपिकमध्ये आपण खूप वेगवेगळ्या टाईपचे फंक्शन्स बघितलेली आहेत. त्याच्यातच आपण कुठेतरी ई रेस टू एक्स हे फंक्शन बघितलेलं आहे. तर ई हा जो नंबर आहे हाच तो नंबर आहे 2.718 इरॅशनल नंबर. तर ई रेस टू एक्स हे एक फंक्शन आहे, ह्याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर लिमिट ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला हे फंक्शन बरेचदा येईल. त्याच्या संदर्भात काही आपल्याला फॉर्म्युलेज पण बघायचे आहेत. तर आणि ह्याचा ग्राफ, फंक्शन्स आणि त्याचे ग्राफ्स असं पण आपण बघितलंय. तर अगदी त्याचा ग्राफ बघायचा झाला तर हा ई रेस टू एक्स फंक्शन असतं ते एक्सपोनेन्शियली डिके होणं किंवा एक्सपोनेन्शियली वाढणं असं जेव्हा आपण म्हणतो त्याचा ड्रास्टिक चेंज होणं. ई रेस टू एक्सचा ग्राफ आपण बघितला असेल. सुरुवात होते इथून आणि एकदम ड्रास्टिक असा तो एक्सपोनेन्शियली वाढतो म्हणतो ना आपण, तसं ड्रास्टिक चेंज होऊन तो वाढतो. तर अशा पद्धतीने ई रेस टू एक्स, जसं ई रेस टू एक्स आहे तसंच 1 ई रेस टू एक्स म्हणजे त्याला आपण ई रेस टू मायनस एक्स असं पण म्हणणार. तर ही काय झाली, एक्सपोनेन्शियल फंक्शन झाली. या एक्सपोनेन्शियल फंक्शन्स लिमिट किंवा ह्या पुढच्या कॅल्क्युलसमध्ये तुम्हाला हे फंक्शन वारंवार येणार आहे आणि त्याच्या संदर्भातले फॉर्म्युलेज पण असणार आहेत. तर ई म्हणजे काय ते कळलं. इट्स अ इरॅशनल नंबर. व्हॅल्यू बघायची झाली तर ही इट इज नॅचरल बेस ऑफ लॉग आणि फंक्शन म्हणून बघायचं आलं तर ग्राफ त्याचा अशा पद्धतीने येतो.